This news is sponsored by Abhyuday Piles. महान्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी आहे रिंकू आणि महाराष्ट्र बुलेटिनमध्ये बघूयात महाराष्ट्रातील तळागाळातील राजकीय, सामाजिक आणि आपराधिक बातम्यांचा वेगवान आढावा. सोलापूर शहराला उजनी धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी 6000 क्युसेसचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडला होता. तब्बल 5 ते 6 दिवसानंतर उजनीचे पाणी चंद्रभागेत पोहोचले. पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा व सोलापूर या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी व नदीकाठच्या पाणीपुरवठा योजनेसाठी उजनी धरणातून सोडलेल्या पाण्याचे भाविकांतूनही समाधान व्यक्त होताना दिसून येत आहे. नौका विहाराचाही आनंद घेता येत आहे. आज वाल्मिकी संघाच्या वतीने आलेल्या पाण्याचे पूजन व चंद्रभागा आरती करण्यात आली आहे. त्यामुळे पाण्यामुळे जवळपासच्या सर्वच गावांना दिलासा मिळाला आहे. माझं नाव योगेश शिवशंकर चंदनकडे. मी नागपूर जिल्ह्यातनं टाकाघाट विठू बाबाचं म्हणून प्रसिद्ध आहे. तिथनं आलेलो आहे मी पंढरपूरला. चंद्रभागेचं आज नदीमध्ये पाणी पाहून मी इतकं खुश झालेलं आहे आणि माझी ताई, भाऊजीला, भाषीला सगळ्यांना मी आंघोळीसाठी आणि दर्शनाला पंढरपूरला वारीला आणलंय. नमस्कार, माझं नाव श्याम गायकवाड आणि याच्या अगोदर आम्ही पंढरपूरला आलतो, पण त्यावेळेस काय चंद्रभागा पूर्ण कोरडी होती, त्यामध्ये कधी पाणी नव्हतं समजा. त्याच्यानंतर आता ह्या चक्करला आलो तर पूर्ण पाणी बघा, तिकडे दाखवा एकदा पाणी पूर्ण. आणि हे पाणी बघून आंघोळ वगैरे केली तर समाधान वाटलं. दर्शन वगैरे केले, चांगलं वाटतं. माझं नाव रावसाहेब पाटील. आम्ही आटपाडीवरून आलोय. आज खऱ्या अर्थानं पंढरपूरमध्ये आलेल्याचं समाधान मिळालं. आज खऱ्या अर्थानं चंद्रभागा ही दुतळीवरून व्हायला मिळते. ज्यावेळेस आम्ही पाठीमागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस नदीमध्ये अक्षरशः कोरडी पडली होती. कुठेही पाण्याचा एक थेंब दिसत नव्हता. आज भरभरून समाधान वाटतंय आणि आज आम्ही या पाण्यानं स्नान करून मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहे आणि आज खूप समाधान वाटते पाणी आल्यामुळे. मुंबईतील घाटकोपरच्या घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहेत. धोकादायक स्थितीत असलेल्या होर्डिंग काढण्याची मोहीम हाती घेतली जात आहे. यवतमाळ शहरात पहिल्याच दिवशी तब्बल 40 होर्डिंग काढण्यात आले आहेत. यासाठी नगर परिषदेचे पथक शहरातील विविध भागात फिरत होते. इमारतीच्या छतावर असलेले सर्वच होर्डिंग्स काढण्यात आले आहेत. वादळाच्या तडाख्यात कोसळण्याचा धोका असलेले होर्डिंग्स काढण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नगर परिषद, नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानंतर यवतमाळ येथील मुख्याधिकारी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाई केली आहे. अनधिकृत आता सध्या शहरामध्ये अनधिकृत होर्डिंग काढण्याची कारवाई सुरू आहे. आतापर्यंत अनधिकृत पोस्टर्स, होर्डिंग्स काढलेले आहेत आणि ही कारवाई जोपर्यंत शेवटचा अनधिकृत बोर्ड काढले जाणार नाही तोपर्यंत ही कारवाई चालू राहील. ह्यामध्ये शहरातील रस्त्यांच्या कडेला असतील, ओपन स्पेसेसमध्ये असतील किंवा बिल्डिंग्सवर लावलेले होर्डिंग्स असतील तर हे आम्ही मिशन मोडवर ह्या पुढच्या 1, 2, 3 दिवसामध्ये हे काढण्यात येतील. आणि जे बिल्डिंगच्या वरचे आहेत तर त्या ठिकाणी आम्ही त्याला थोडा वेळ लागेल यंत्रणा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, तर त्यांचे आम्ही ॲटलिस्ट स्ट्रक्चर तसे राहू देऊन त्याचे जे पडदा आहे किंवा ते जे होर्डिंग लावलेलं बॅनर आहे तर ते आम्ही आजच काढून घेऊ. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचं मानाचे स्थान असणाऱ्या पंढरपुरातील धोडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फंडात 1.5 कोटींपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नारायण सुरवसे यांनी पत्रकार परिषद घेत केला होता. त्याचबरोबर पंढरपूर प्रथम वर्ग जिल्हा न्यायालयात खासगी तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने पंढरपूर शहर पोलिसांना 202 प्रमाणे चौकशीचे आदेश दिले असल्याचे म्हटले होते. एकूण 11 लोकांवर भांडवी कलम 406, 420, 467, 468 यासह 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असल्याचे सांगण्यात आले होते. तर आज 16 मे रोजी पंढरपुरात धोडोपंत दादा मठ येथे या संस्थेशी संबंधित अरुण बापू पाटील राहणार बिदर कर्नाटक, तानाजी शिवाजी होळकर पंढरपूर यांच्यासह संस्थेची इतरही काही कथित विश्वस्त व भाविक यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला असून आम्हास कोर्टाकडून कुठलेही समन्स अथवा नोटीस आलेले नाही. केलेले आरोप हे खोटे आणि दिशाभूल करणारे असून संस्थेची बदनामी करणारे आहेत. मी अरुण बापूसाहेब पाटील, मुक्काम पोस्ट एकंबा, तालुका औरा, जिल्हा बिदर, कर्नाटक विभाग, धोडोपंत दादा संस्थान या संस्थेचा 2012 पासून अध्यक्ष म्हणून काम पाहतोय. परत 3/12/2019 रोजी या तारखेस सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय सोलापूर माननीय यांनी आम्हाला कोर्टामध्ये बोलावून आमची विश्वस्त म्हणून 15 लोकांची रितसर निवड केलेली आहे आणि बहुमताने मी अध्यक्ष म्हणून आणि श्री तानाजीराव शिवाजीराव होळकर हे उपाध्यक्ष म्हणून आम्ही 2019 पासून व्यवस्थितरित्या कारभार पाहत आहोत. आणि आता 15 पैकी 2 सदस्य मयत आहेत.
तर 13 पैकी 10 सदस्य आमच्या बाजूने आहेत आणि कुठलाच वाद नाही. आम्ही सर्व बाहेरचे लोक मोठ्या श्रद्धेनं भाविक प्रत्येक यात्रेला महिन्याच्या वारीला येतो. आम्ही प्रत्येक यात्रा आषाढी, कार्तिकी, चैत्र आणि माघी वारी सगळ्या 4ही यात्रा मोठ्या उत्साहानं साजरा करतो. आमच्या कर्नाटकातनं ह्या मठामध्ये माघी वारीला 2 दिंड्या येतात आणि जवळपास 4 ते 5 हजार लोक येतात कर्नाटकात. खूप श्रद्धेनं एक भावनिक आमचं इथं हे आहे, श्रद्धास्थान आहे. धोंडोपंत दादा म्हणजे घराघरामध्ये आम्ही देवाची पूजा, देवापेक्षाही जास्त दादांचं मान आमच्या ह्याच्यामध्ये ठेवून आणि काल हे सगळं चालू असताना काल 14 मे 2024 रोजी तथाकथित तोतिया अध्यक्ष म्हणून नारायण त्र्यंबक सुरोशी यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषद घेऊन आमच्याच एका विश्वासाला हाताशी धरून पत्रकार परिषद घेतली. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी नारायण त्र्यंबक सुरोशे धोंडोपंत दादा संस्थान पंढरपूर हे 422 या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि हे लोक जे आता कार्य करतात, हे जे बोर्ड लावून कार्य करतात, हे चोर आहेत, यांची निवडच झाली नाही असं चक्क सांगून त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि लाखो रुपयाचा अपहार केला आम्ही. म्हणून 2000 पासून काय खोटे नाटे आरोप करून त्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले आहेत. ते सहसा हे निव्वळ खोटं आहे. 1-2 वेळेस असंच आम्हाला इन्क्वायरी आल्या, सहाय्यक धर्माधिकाऱ्यांकडनं पत्र आलं. आम्ही वेळोवेळी ऑडिट रिपोर्ट वगैरे सगळं रेकॉर्ड आम्ही त्यांना सादर केलेलं आहे आणि सगळं त्यांचं समाधान झालेलं आहे आणि आमच्यावर कुठलाच आरोप नाही किंवा आमच्यावर कुठला दोष नाही, कुठली फिर्याद नाही. तर आता याच्यानंतर आम्ही ज्यांनी तोतिया त्यांनी अध्यक्ष म्हणून जे आमच्यावर आरोप केलेले आहेत, त्यांनी अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहेत आणि आमची संस्थेच्या विश्वस्त लोकांची, माझी अध्यक्ष म्हणून, उपाध्यक्ष म्हणून आणि बाकी विश्वस्तांची जी त्यांनी काही आमच्यावर बदनामी केली आहे, त्यांच्यावर आम्ही निश्चित अब्रू नुकसानीचा दावा, फौजदारी दावा ठोकणार आहोत. आणि यांनी असंच 2017 आळंदी येथे त्यांचा अधिकार नसताना नारायण त्र्यंबक सुरोशे आळंदीमध्ये जाऊन दानपेटी फोडली होती. त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. आळंदी पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यांनी हायकोर्टातून अजून जामीन देखील केलेली नाही. दरोड्याचा गुन्हा आहे. ते पण तुम्हाला आम्ही डॉक्युमेंट देतो. आणि 2012 पासून आमच्यावर कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही किंवा कुठलीही आमच्यावर केस झाली नाही. त्यांच्यावर ऑलरेडी दरोड्याची केस आहे एक. भाविकांची दिशाभूल करून आमच्याबद्दल प्रचंड गैरसमज तयार करून पंढरपूर म्हणा किंवा एक ते देणगा गोळा करतात. काही लोकांना हाताशी धरून पंढरपूर, कोकण, मुंबईमध्ये जातात, देणगा गोळा करतात आणि उलट आमच्यावर, आम्ही तर रीतचाच विश्वस्त आहोत. आम्हाला अधिकारच दिलेला आहे घटनेनं आणि किंवा कार्यालयाने, सहाय्यक धर्माधिकाऱ्याने आमची निवड केली आहे. आम्हाला इथलं सगळं देणग्या घेणे, धान्य हे विक्री करणे किंवा धान्य जमा करणे, पंक्ती चालवणे आमचा अधिकार आहे, म्हणजे विश्वस्तांचा. आळंदीचं बांधकाम केलं, देऊचं बांधकाम केलं. आम्ही वर 18-22 लाखाचं सोलारचं काम केलेलं आहे. सोलार महिन्याला आमचे 50 ते 60 हजाराचं लाईट बिल येत होतं. तर एवढं सगळं काम व्यवस्थित करत असताना आमची बदनामी केली, त्याबद्दल आम्हाला खूप दुःख आहे. तुम्ही आलात, आमची व्यथा. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मुंबईमध्ये प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलंय की बाळासाहेबांची निशाणी ही गोरगरिबांची, स्वाभिमानाची, महायुतीच्या ऐक्याची निशाणी आहे. अशी ही महायुती महाराष्ट्राला निश्चितपणे एका नव्या उंचीवर घेऊन ठेवेल. सर्वांनी महायुतीचे उमेदवार राहुल शिवाळे यांना मतदान करा असे केसरकर यांच्यातर्फे जनतेला आवाहन करण्यात आलं आहे. दोन्ही खासदार यांच्या सीट या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून येईल असा विश्वास व्यक्त करतो. त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो की त्यांनी बाळासाहेबांची जी निशाणी आहे धनुष्यबाण, ही खऱ्या अर्थाने गोरगरिबांची निशाणी आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निशाणी आहे आणि महायुतीच्या ऐक्याची सुद्धा निशाणी आहे. आणि त्याच्यामुळे ही जी ऐक्य आहे याच्यामध्ये आदरणीय राजसाहेब सहभागी झालेले आहेत. या युतीमध्ये अजितदादा सामील झाल्यानंतर त्याची महायुती झालेली आहे.
जोगेंद्रजी कवाडे साहेब याच्यामध्ये सामील आहेत. आदरणीय आठवले साहेब हे आमच्या युतीचे प्रमुख आहेत, ते सुद्धा केंद्रीय मंत्री आहेत. अशी महायुती महाराष्ट्राला निश्चितपणे एका वेगळ्या उंचीवर नेऊन देईल ह्याची मला खात्री आहे. आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी राहुल शेवाळेजींना मतदान करावं असे मी नम्र आवाहन करतो. महाराष्ट्र बुलेटिनमध्ये सध्या वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com. इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए. कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ. जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं. और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ. तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए. हमारा पता शताब्दी चौक, बेलतरोटी रोड, रामानगर, नागपुर. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824.